ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरामध्ये 12 जुलै रोजी पर्यटकांवरती झालेला हल्ला आणि लूट प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत 9 संशयित आरोपींना ताब्यात घेतले। अपर पोलीस अधीक्षक DS स्वामी यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे। तर या प्रकरणामध्ये महिला विनयभंग, मारहाण, वाहनाची काच फोडणं तसेच खुनाचा प्रयत्न यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुख्य आरोपींची ओळख पटलेली आहे। भोईर आडनावाच्या एका आरोपीच्या विरुद्ध यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। इगतपुरी, नांदगाव, सदो, माणिकखांब आणि परिसरामधील संशयितांवरती ही कारवाई करण्यात आली आहे। CCTV फुटेज, व्हायरल व्हिडिओ आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच गुन्ह्याचा उलगडा केला। प्राथमिक तपासामध्ये सुरुवातीला किरकोळ वाद झाला आणि त्यानंतर पर्यटकाला 7 ते 8 किलोमीटर पाठलाग करून त्यांच्यावरती हल्ला करण्यात आल्याचं निष्पन्न झालं। हा वाद एका व्यक्तीनं शिट्टी वाजवल्याच्या कारणावरून सुरू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। सुरुवातीला गुन्हा अंबड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला होता। घटनास्थळाच्या अधिकार क्षेत्रानुसार पुढील तपास हा इगतपुरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे। आणखी 2 ते 3 संशयित आरोपींचा शोध सुरू आहे। आरोपींना मदत करणाऱ्यांना देखील सहआरोपी करण्यात येणार आहे असे DS स्वामी यांनी म्हटलं आहे। तर पर्यटन स्थळांची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी संवेदनशील भागामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। अशा गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार आहे असा इशारा देण्यात आलाय। आम्ही इथे काल फिरायला आलो होतो। माझी धीर वगैरे त्यांची फॅमिली 8 जण त्याच्या गाडीमध्ये आलो होतो। आम्ही आमचं इथं जेवण वगैरे केलं, पाण्यामध्ये खेळलो वगैरे आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो। तर ते 2 जणांनी माझं नाव घेतलं, छेडछाणी केली वगैरे। तर मी त्यांना थोडीशी बडबड केली की अरे तुम्ही काय करताय, काय चाललं आहे तुमचं वगैरे। तर मग माझे मिस्टर मागून येत होते, तर त्यांना काही लक्षात नाही आलं। पण माझे मिस्टर पण त्यांना बोलले अरे दादा तुला काही कळतं का, बायकांची छेडछाड करतो, पब्लिक प्लेस आहे। तर त्यांनी शिव्यागाळ केली त्या दोघांनी वगैरे असं म्हणजे असं थोडंसं माझ्या अंगावर धावून आले। पण मी थोडी मागे झाले मग मी पण 1-2 त्यांना थोडंसं बोलले। नंतर ते दोघं पळून गेले, त्यांना आम्ही हे केलं। त्याच्यानंतर तिथं एक गाडी उभी होती, एक टेम्पो, तिथं ते खाऊ वगैरे विकत होते। तिथं 8-10 मुलं होते, ते आमच्या अंगावर आले। तर का हो म्हणे, काय झालं आमच्या माणसाला तुम्ही का मारता? अरे म्हणे तुझा काय संबंध? म्हटलं भाऊ आम्ही या दोघांना बोललो, ते निघून गेले, तू का नाही आमचे माणूस मग तो शिवीगाळ करायला लागला। मग आमचे पण लोकांनी थोडीशी शिवीगाळ केली वगैरे, थोडीशी नॉर्मली आपली हातापायी वगैरे असं मग थोडी झाली। मग तिथून आम्ही म्हटलं चल जाऊन दे, सोडून दे बाबा दादा, सोड असं करत आम्ही पूर्ण मिटवलो। त्याच्यानंतर पण आम्ही निघालो, सोडून द्या म्हटलं चला। त्याच्यानंतर आम्ही पुढे आल्यानंतर त्यांनी व्हाईट बलेनोमध्ये पुढे येऊन आम्हाला क्रॉस करून आमच्या गाडीच्या काचा फोडायला जे चालू केल्या, तर पूर्ण 20 किलोमीटरपर्यंत आमच्या मागे आलेले, पूर्ण रॉड घेऊन पूर्ण मारलेले। आमची गाडी पूर्ण संपवलेली आहे। मुलं इतके अजून पण हे आमचे पूर्ण म्हणजे कोण त्रास दिलेला आहे काय। पण याच्यामध्ये एक चांगलं झालं, पोलिसांनी आम्हाला सगळ्यांनी खूप सहकार्य केलं। आम्ही मग अंबड पोलीस स्टेशन गाठलं, तिथं ते आम्हाला नार्वेकर साहेब त्यांनी आम्हाला सहकार्य बारा तारखेला इव्हिनिंगच्या दरम्यान जी बाहुली डॅम परिसरामध्ये इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी घटना घडलेली होती, ज्या घटनेमध्ये महिलेवरती हात उगारणे, त्याचबरोबर विनयभंगाची घटना, त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या तक्रारी अनुषंगानं ज्या गोष्टी आहेत त्या अनुषंगानं योग्य जो गुन्हा आपल्याकडे दाखल करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांची मोबाईल असेल त्याच्या अनुषंगानं, त्याचबरोबर इतर त्यांची गाडीची जी काच आहे त्या गाडीच्या काच वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टिक्स मारून फोडणे, त्याचबरोबर दगड मारून फोडणे, त्यांच्यावरती हमला करणे, अशा अनुषंगानं आपण जे आहे ते अटेम्प्ट टू मर्डर, त्याचबरोबर इतर डेकॉयटी, अशा प्रकारची वेगवेगळी जी गंभीर कलम आहेत, अशा प्रकारची सगळी गंभीर कलम या ठिकाणी आपण लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या अनुषंगानं याच्यामध्ये आतापर्यंत एकंदरीत 9 आरोपी जे आहेत ते 9 आरोपींना पूर्णपणे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई सुरू आहे। हे जे एकंदरीत आरोपी आहेत हे आरोपी त्या परिसरामधले आहेत आणि हे सगळे जे आरोपी होते हे आरोपी वेगवेगळे इगतपुरी भागामधले, त्याचबरोबर नांदगाव सदो नावाचं गाव आहे, बलाईदुरी आहे, गिरणारे आहे आणि माणिकखांब आणि त्या आजूबाजूच्या परिसरामधले असे सगळे हे आरोपी आहेत, एकमेकांच्या ओळखीचे आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचा 9 आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे। आणि याच्यामध्ये इतर जे आणखी काही आरोपी त्याच्यात निष्पन्न झालेले आहेत, याच्यामध्ये फिर्यादीने आपल्याला तक्रारी दिल्याप्रमाणे इतर जे 6-7 आरोपी होते, त्याचबरोबर त्यामध्ये इतर काही इन्व्हॉल्ड आहेत जे असोसिएट आहेत क्राईमला करणारे, त्याचबरोबर यांच्याशी गाडी देणारे, काही मदत करणारे, अशा प्रकारच्या सगळ्या आरोपींना आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून त्या गुन्ह्यामध्ये आपण त्यांना निष्पन्न केलेलं आहे। त्याचबरोबर व्हिडिओद्वारे सुद्धा आपण निष्पन्न केलेलं आहे। किरण आहेर, C24 तास, नाशिक।